नमस्कार मित्रांनो, हे आमचं नाळव्यातलं शेत. हे तुम्हाला समोर दिसतंय, हे आपट्याचं झाड आहे आणि आपट्याच्या झाडाला आम्ही दसऱ्यामध्ये सोनं म्हणून विकत म्हणजे देतो एकमेकांना. आणि हे सुंदर असा परिसर, ही जमीन तुम्हाला दिसते, ही भात शेती आहे आमची. आणि ही राई आहे जिथं आम्ही या राईला एकाही झाडाला आम्ही हात लावू शकत नाही. पूर्वजांनी काही रीतिरिवाज ठेवलेत आणि ते आम्ही जपणूक करत आजपर्यंत राहीला आम्ही हात लावला नाही. मला वाटतं माझ्या आजोबांच्या काळात म्हणजे आमचा 78चा जन्म आहे, त्या अगोदर 100 वर्ष ही राई जतन केलेली आहे. हा गट नंबर 150चा एक भूभाग. आणि या भूभागामध्ये ही जी तुम्हाला शेतवड दिसते अशी शेती, ह्या गवताच्या होळीपासून असा जो नंबर पूर्ण त्या लांब दिसणाऱ्या त्या मेस्काटीचं बांबू दिसतात तिथेपर्यंत हे शेत. आणि या शेतामध्ये असणारा हे आपट्याचं एक सर्व झाड जे आम्हाला सुग्र म्हणजे आपण त्याला म्हणतो, भात कापणीच्या वेळेला आम्ही त्या छायेखाली तिथं थांबायचो. आणि हा निसर्गरम्य असा परिसर आज या समोर तुम्हाला खूप लांब दूरवर तिकडे धरणाची भिंत दिसते सरपणाला. आणि हा समोर दिसणारा सर्व परिसर बुडीत होतोय. आणि आम्ही बऱ्यापैकी आमचं हे जे खेडेगाव आहे हे बरोबर ह्या जमिनीच्या तिथे बाजूला तुम्हाला दिसतंय ते छोटी काही घरं दिसतात, ती छोटीशी टुमदार वाडी आहे. मुलं खेळतायत, जिथं मुलं खेळतायत तिथेपर्यंत पाणी जाणार आहे आणि त्यानंतर घनदाट जंगल गावाच्या बाजूला लागतंय. आणि हे गाव पुनर्वसित होतंय. आम्ही निघून जाणार आहेत. ह्या वर्षी शेवटची शेती आहे. हे गवताची हुळ्या, किती पाहिजे तेवढं गवत आम्हाला मिळायचं. भले ओलसर चारा जरी मिळाला नाही मित्रांनो, तरी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं भात, इतकं की आम्हाला पाण्याची आवश्यकता नव्हती. समोर दिसणारं जंगल आहे, त्या जंगलातून ओढ्याचं पाणी असं सायपन पद्धतीनं आणलं जायचं आणि ते भात शेतीला पूर्ण दिवाळीपर्यंत लागायचं. आणि अशा पद्धतीनं एकदम मुक्त म्हणजे आपण विना वीज बिल, विहीर वगैरे नसताना सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं हा पूर्ण जो शेतवड दिसते आमची, ही पूर्ण ही तुम्हाला दिसते इतकी, जी 50-60 एकर एवढी अशी जमीन दिसते. ही संपूर्ण जमीन आमचं हे नाही म्हणायला एक 40 घरं होती. ती 40 घरं कसायची आणि त्यांना खूप सारे खंडी, प्रत्येकाच्या घरामध्ये 2 खंडी 1 खंडी असं भात आम्ही मळायचो. ते विकायचं, त्याला दर नसायचा. परंतु आमच्यातल्या प्रत्येक माणसाला कधीही काही विकत आणण्याची आवश्यकता भासली नाही मित्रांनो. इतकं चांगल्या पद्धतीनं आपण त्याला म्हणतो, गांधीजी म्हणायचे खेड्यांकडे चला. आणि त्याच पद्धतीनं आमच्या इथं खेडं, स्वयंपूर्ण असलेलं खेडं आज उठतंय. आणि ते उठत असताना वाईट हे वाटतंय की असला हा निसर्ग सोडून जाणं. हे आपट्याचं झाड मला कायमस्वरूपी चिरस्मरणीय राहील. हा व्हिडिओ जतन करण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि मला खरोखर वाईट वाटतं की एक प्रकल्पग्रस्तांची दुःख काय असू शकतात. विश्वास पाटलांची झाडं जर ती वाटली आणि त्या वाचण्याचा अनुभव, ती वाचल्यानंतर म्हणजे मला वाटतं 2001ला मी ती वाचली होती. आणि त्याची प्रचिती आणि अनुभव मलाच येईल असं वाटलं नव्हतं कदाचित. परंतु ते आता मी भोगतोय, ते पाहतोय मी. ही झाडं आहेत ती कठीण करून दिली गेलेली आहेत. आणि ही निम्मी म्हणजे अर्ध हे शेत आहे ते पूर्ण पाण्याखाली जात आहे. हे आता मी खाली उभा आहे ते माझं शेत आहे. इथं मी, माझे आजोबा, माझे आईवडील यांनी आतोनात कष्ट केलेत. आणि या पावसात या जमिनीमध्ये इतकी जमीन अशी चिकट आहे की इथून घुट हे करत असताना जनावरांचे फेस पडायचा, इतकी अशी चिकट माती होती या शेतात. आम्ही नाळव्यातलं शेत आता ह्याला म्हणतो, याला नाळवा असं म्हणतो आम्ही. या नाळव्यातलं शेत होतं खूप सुंदर. आणि याच्या बाजूला असणारा मित्रांनो हा ओढा इथून वाहतो. असे 2 ओढे आहेत. हा पुढचा पण नंबर आमचाच आहे. ती जमीन राहते अर्धवट. त्यासाठी मी आता जस्ट जाऊन म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी चालून आलो वरून, कडेनं रस्ता घेण्याचा आमचा प्रस्ताव आहे. तर खरोखर वाईट वाटतं की आपल्याला हे गाव आणि ही जमीन आणि हे सारा सुंदर निसर्ग आम्हाला सोडून जावं लागतं आहे. आणि खरोखरच मला असं वाटतं की असला निसर्ग पुन्हा आम्हाला मिळणे नाही. आणि भविष्यात कधी कोरोनासारखी अशी असंख्य संकटं जरी आली तरी माझ्या गावाला कधी, या छोट्याशा टुमदार असणाऱ्या या वाडीला कधीही त्रास झालेला नाही मित्रांनो. आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा होती. आता आम्ही खूप लांब चाललो आहे, देवडे त्या साईडला, म्हणजे नाही म्हणाला इथूनपासून 15 किलोमीटर रस्त्यावरती. लोक म्हणतात तुम्ही रस्त्यावरती आलात खूप चांगलं झालं, परंतु माझं म्हणणं आहे नाही, आम्ही होतो तिथं खूप चांगलं होतं. कदाचित त्याच्यानंतर सुद्धा आमची या साईडला या तटाला जमीन राहते, अंशतः बुडीत काही शेतकऱ्यांच्या जमीन आहे, त्यासाठी रस्ता मागतोय मी आणि त्याला यश मिळावं अशी माझी इच्छा आहे. ह्याच्यानंतर कोरोनासारखी असंख्य महामारी जरी आली तरी मला वाटतं जंगलाच्या टोकावरती राहणारा धनगर आणि जो समाज आहे तो समाजच टिकू शकतो. आणि तो समाज जरी प्रगती जो मोठी झाली नाही, त्याच्याकडे पैसा जरी आला नाही तरी तो स्वयंपूर्ण त्या
पूर्ण जंगलावरती स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि निसर्गरम्य परिसरामुळे तो जगू शकतो हे आम्ही माझ्या अनुभवावरून सांगतो. आणि आम्हाला खरोखरच वाईट वाटतं कोणाच्या इथं धरण जर होत असेल, प्रकल्प जर होत असतील, तर ते प्रकल्प होत असताना सामान्य माणूससुद्धा जगावा, त्याचंसुद्धा पुनर्वसन त्या निसर्गाच्या कुशीत देता यावं असे विचार शासनाचे असावेत आणि अशी माणसं त्या गावात असावी आणि त्यांनी बाजूलाच पुनर्वसन करून घ्यावं. कारण कदाचित हे धरण जेव्हा सुरू झालं मित्रांनो, तेव्हा आम्ही त्या प्रोसेसमध्ये नव्हतो, त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो, आम्ही नंतर उतरलो आणि त्यावेळेस आराखडा पूर्ण झाला होता. त्याची खंत मला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघाल, तुम्हाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि थँक्यू व्हेरी मच.